गरम तेलामध्ये 4 पेरू टाकले. श्री स्वामी समर्थ मंडळी, याच्या अगोदर मी हे कधी ट्राय केलंही नव्हतं आणि बनवलंही नव्हतं. त्याच्यामुळे म्हणलं चला आज मी ट्राय करते. त्याच्यासाठी ना इथे मी मीडियम साईज 4 पेरू घेतले. तेल गरम करण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे. आता तुम्हाला तर माहितीच आहे की माझं ना लायटर खराब झालं, घ्यायचं आहे, पण बघू आता कधी मला वेळ भेटतो. मग इथे ना मी गॅस चालू करत आहे. सगळ्यात अगोदर गॅस ना मी मोठाच ठेवला, म्हणजे आपलं तेल लवकर तापावं. आणि तेल तापलं की त्याच्यामध्ये ना इथे मी 4 पेरू टाकले. तेल गरम करून घेतल्यावरच पेरू त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आणि तेल गरम झालं की गॅस मिडियम ठेवायचा, मोठ्या गॅसवरती तळून घ्यायचं नाही तर हे खराब होऊ शकतं. याच्यासाठी इथे गॅस मिडियम ठेवायचा आणि जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत तळून घ्यायचा. इथे तुम्ही बघू शकता की कलर चेंज झालेला आहे, तरी पण मीडियम गॅसवरती आणखीन आपल्याला 5 मिनिट तळून घ्यायचं आहे. कारण हे व्यवस्थित तळलं गेलं तरच याची टेस्ट छान लागणार आहे. त्याच्यासाठी इथे मी आणखीन 5 मिनिट मीडियम गॅसवरती ना हे तळून घेते. बरं, मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही ना याच्या अगोदर ही रेसिपी कधी ट्राय केली होती का? हे कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही पहिल्याच वेळेस ही रेसिपी बघत आहात, हेही कमेंट करून नक्की सांगा. इथे ना आपण आणखीन 5 मिनिट मीडियम गॅसवरती छान असं तळून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता याचा कलर पण छान असा चेंज झालेला आहे. चला आता आपण याला ना आणखीन 2 मिनिट तळून घेणार आहेत. कारण कसं चेक करायचं, तळत असताना ना जे आपलं उलटणं आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं असं बुडवून घ्यायचं, म्हणजे पेरूमध्ये ना खोचून घ्यायचं. तर जर व्यवस्थित गेलं तर हे तळलं गेलं, नाहीतर आणखीन 2-3 मिनिट तळून घ्यायचं आहे. आणखीन थोडासा कलर चेंज करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता की मी चेक केलं पण आणखीन झालं नव्हतं. अशा पद्धतीने त्याचा कलर व्हायला हवा. असा कलर झाला की इथे ना मी एका डब्यामध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये ना हे सगळे पेरू टाकून घेतले. आता याच्यामधलं जे तेल आहे ना ते निघून जावं याच्यासाठी आणि लवकरात लवकर थंड व्हावं याच्यासाठीही थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित ना स्वच्छ करून घ्यायचं. याच्यामधलं तेल पूर्णपणे काढायचं आहे. जसं जसं मी व्हिडिओ बघितला ना तसं तसं सगळं मी करत आहे. आता इथे मी सगळं तेल ना पाण्यामध्ये काढून घेत आहे. आता काढून घेतलं की आपल्याला काय करायचं, कट करून घ्यायचं आहे. याच्यावरची साल वगैरे काहीच नाही काढायचं, डायरेक्ट छोटे छोटे पीस करायचे. आणि जर तुम्हाला मोठे पीस करायचे असतील तरीही तुम्ही मोठे पीस करू शकता. आता इथे थोडंसं ना ते खराब होतं, तो पार्ट मी काढून टाकला आणि इथे मी कट करून घेत आहे. आता माझ्याकडे ना जे मिक्सरचं भांडं आहे ना त्याच्यामध्ये जास्त बारीक होत नाही, त्याच्यासाठी ना इथे मी थोडे छोटे छोटे पीस करत आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ना हे सगळं टाकायचं. त्याच्यानंतर ना इथे मी घेतलेलं आहे हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लिंबू. त्याचबरोबर इथे मी घेतलेलं आहे काळं मीठ आणि आपलं जे साधं मीठ आहे ना ते, हे सगळं ना याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि अर्धा लिंबाचा रस याच्यामध्ये पिळून घ्यायचा आहे. आता त्याच्यामधलं बी काढून हे पिळून घ्यायचं आहे. आता हे ना मी पहिल्याच वेळेस ट्राय करत होते, मला बिलकुल माहीत नव्हतं की याची टेस्ट कशी लागणार आहे. तर हे सगळं आता ना ओबडधोबड वाटून घ्यायचं, जास्त बारीक वाटायचं नाही. इथे तुम्ही बघू शकता की मी ओबडधोबड ना वाटून घेतलेलं आहे. आणि आता मी एक्सायटेड होते की याची टेस्ट कशी असेल. खाल्ल्यानंतर ना पहिल्या वेळेस काही समजलं नाही, दुसऱ्या वेळेस खाल्लं तर खरंच याची टेस्ट खूप छान लागत होती. पण मला असं वाटलं की याच्यामधले ना बी काढायला हवे होते. काही जणांना बी आवडतं, काही जणांना आवडत नाही आणि पुलावाबरोबर इथे मी खाण्यासाठी घेतलं.